देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास. अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव दिल्लीमधल्या निवासस्थानी. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावरती शनिवारी अंत्यसंस्कार होणार. दिल्लीमधल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली. अमित शहा आणि JP नड्डा यांनीही वाहिली श्रद्धांजली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देश दुःखी. त्यांचं स्मरण या देशाला कायमच राहील. संजय राऊत यांनी व्यक्त केला शोक. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून मनमोहन सिंग यांना आदरांजली. मनमोहन सिंग यांनी न बोलता जे काही करून दाखवलं ते अनेकांना बोलूनही करता आलेलं नाही. राज ठाकरे यांची एक्स पोस्ट. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे राष्ट्रध्वज अर्ध्यावरती फडकवला जावा. केंद्रीय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांना आणि मुख्य सचिवांना निर्देश. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयावरचा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावरती उतरवला. काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे कार्यक्रम सुद्धा रद्द. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या नंतर मुंबईच्या मंत्रालयावरचा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावरती उतरवला. बेळगावमध्ये असलेले सर्व काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये परतले. काँग्रेसचे आजचे होणारे सगळे कार्यक्रम सुद्धा रद्द. आणि इतर काही बातम्या बघूयात. आज मातोश्रीवरती अंधेरी, वांद्रे, कुर्ला, कलिना या मतदारसंघामधल्या शाखा प्रमुखांच्या आढावा बैठका. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकांचं आयोजन. उदयनराजेंकडून भाषणामध्ये शिवेंद्रराजेंचा पालकमंत्री असा उल्लेख. साताऱ्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना वक्तव्य. त्यामुळे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजेंचंच नाव फायनल झालं असावं अशी ही जिल्ह्यामध्ये चर्चा. बीडच्या मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांचा शनिवारी मूक मोर्चा. संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या अशा आशयाचे बीडमध्ये बॅनर्स. मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास CID कडून सुरू. पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूरमधील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती प्राणघातक हल्ला. कारवरती पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचा प्रयत्न. वारोळ गावामधून जवळग्याकडे जात असताना हल्ला. धाराशिवमध्ये ABP माझाच्या बातमीमुळे महसूल प्रशासन अलर्ट मोडवर. पवनचक्की प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थापन केलेली नियंत्रण समिती. नियंत्रण समितीची आजची पहिली बैठक. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती तोडगा निघणार. पुण्यामधल्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचं प्रकरण. पीडित कुटुंब आणि नातेवाईकांचं पोलीस ठाण्यासमोर उपोषण. अकोल्यामधल्या हिंगणा नळकांडे गावामध्ये 33 ते 35 लोकांना खाण्यामधून विषबाधा. शेगावमधून दर्शनाच्या नंतर परतीच्या प्रवासामध्ये असताना दिंडीमधील काही नागरिकांनी गुळपट्टी खाल्ली होती आणि याच गुळपट्टीमधून विषबाधा झाल्याचा अंदाज. भाजपचं 1 जानेवारीपासून सदस्य नोंदणी अभियान. वर्धा जिल्ह्यामध्ये 3 लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. जिल्ह्यामध्ये 1342 बूथ. प्रत्येक बूथवरती 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट. भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांच्या मुलीच्या विवाहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी. जळगावमध्ये पार पडला विवाह सोहळा. पहिल्याच दिवशी विठुरायाच्या ऑनलाईन पूजेचं बुकिंग फुल. भाविकांनी 3 महिन्यांच्या सर्व पूजा बुक केल्यामुळे मंदिराला नुसत्या नित्यपूजेमधून 55 लाख रुपयांचं उत्पन्न. सोलापूरच्या कासेगावमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात. अनेक राज्यांमधून हजारोंच्या संख्येनं जोगतणी कासेगावामध्ये दाखल. अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला शिर्डीच्या साई मंदिर परिसरामधल्या सुरक्षेचा आढावा. सुट्ट्यांमुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आढावा. चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये आणि वाळवंटाच्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आणि त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून संताप. सरकारनं स्वच्छतेकडे लक्ष द्यावं अशी ही मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशामध्ये झेप घेता येणार. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वारांचं काम हाती. मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये सीएनजीच्या किमतीमध्ये 1 रुपयांनी वाढ. याआधी नोव्हेंबरमध्ये 2 रुपये प्रति किलोनं सीएनजीच्या दरामध्ये झाली होती वाढ.
राष्ट्रीय चिन्हांचा गैरवापर केल्यास 5 लाख रुपयांचा दंड, कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रस्तावही तयार. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या मराठा समाजामधल्या विद्यार्थ्यांना दिलासा. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. माझ्या पसंतीचं सिडकोचं घर महागृहनिर्माण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीला मुदतवाढ. 26,000 घरांच्या या महागृहनिर्माण योजनेसाठी 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. मुंबईची हवा प्रदूषणाच्या विळख्यात. शहरभर विषारी धुरक्याचं साम्राज्य. दमा आणि श्वसन विकाराचा आजार असलेल्या नागरिकांना प्रदूषणाचा प्रचंड त्रास. लाकूड कोळसा जाळून चालणाऱ्या बेकऱ्यांमुळे मुंबईमधल्या प्रदूषणामध्ये भर. या बेकऱ्या बंद करण्यासाठी एमएमटीसीबी आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या हालचाली सुरू. मुंबईमधील 276 बेकऱ्यांवरती पालिकेच्या पर्यावरण विभागानं धाडल्या नोटिसा. मुंबईमध्ये वाढलेलं प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून बांधकामं आणि रस्ते कामांची झाडाझडती घ्यायला सुरुवात. 868 प्रकल्पांची झाडाझडती. पालिकेची 28 प्रदूषणकारी बांधकामांना नोटीस. वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला नामांकन. हापूस आंब्यामुळे रत्नागिरीची निवड. जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये खोवला जाणार मानाचा तुरा. धाराशिवमधील बोगस पीक विमा प्रकरणामध्ये 7 जिल्ह्यांमधील 24 आरोपींचा सहभाग. आतापर्यंत 19 आरोपींना अटक. 6 जणांच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र दाखल. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव. हळदीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता. अकोल्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदारपणे हजेरी. पावसामुळे येत्या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट. पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शेतकरी वर्गामध्ये सध्या चिंतेचं वातावरण. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढला. दापोलीमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी. 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यामधून मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 जणांना नंदुरबार पोलिसांनी केली अटक. आतापर्यंत चोरीच्या 50 दुचाकी सुद्धा जप्त. विहिरीमध्ये उडी घेतलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू. हिंगोलीच्या अंधारवारी परिसरामधली घटना. किरकोळ कारणावरून झालेल्या वादामधून पत्नीने घेतली विहिरीमध्ये उडी. हिंगोलीच्या ढोलक्याची वाडीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील मुख्याध्यापकाचं निलंबन. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये केला होता अपहार. लुटमार झाल्याची तक्रार देणारा फिर्यादीच निघाला चोर. यवतमाळच्या पुसदमधली घटना. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून फिर्यादीला अटक. ईएसआयएस रुग्णालयाला परत मिळाले कोविडचे वॉर्ड्स. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पाठपुराव्याला यश. रुग्णालयामधल्या खाटांची संख्या सुद्धा वाढणार. पियुष गोयल यांची माहिती आहे. गोरेगावमधल्या आरे कॉलनी परिसरामध्ये 20 नंबर पिकनिक पॉइंटला पार्किंग पॉइंट केल्याचा धक्कादायक प्रकार. आरे प्रशासन आणि आरे सिक्युरिटीच्या कामावरती प्रश्नचिन्ह. पर्यटक आणि पर्यावरण प्रेमींकडून कारवाईची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.